सध्या सुरू असलेल्या युद्धामुळं मोठ्या प्रमाणात इंधनाच्या किमती वाढत आहेत. याच्यावरच खबरदारीचा उपाय म्हणून ब्राझीलसारख्या देशानं साखर कमी प्रमाणात तयार करून मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मितीचा निर्णय घेतलेला आहे. यावरती भारतातल्या साखर उद्योगावरती काय परिणाम होईल याचविषयी बोलण्यासाठी राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आपल्यासोबत आहेत. भाऊ, खरं तर हा ब्राझीलने निर्णय घेतला आहे की साखरेचं उत्पादन कमी करायचं आणि इथेनॉल वाढवायचं. यामुळं भारताच्या साखर उद्योगावर काय परिणाम होईल काय? नाही, मला असं वाटतं की ब्राझीलने हा निर्णय 1978 साली घेतला होता. उलट आपल्याला उशीर झाला आपल्या देशाला इथेनॉलचा निर्णय घेण्यामध्ये. पण ठीक आहे, उशिरा का होईना, पण हा निर्णय आता सध्या सरकारने घेतला आणि तो निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. एक दुसरं महत्त्वाचं कारण असं आहे की आता ही अशी जी काय आता युद्ध चाललेले आहेत दुर्दैवानं, ह्या युद्धाचा डायरेक्ट परिणाम हा क्रूड ऑईलवरती होणार आहे आणि होतोय. क्रूड ऑईल आणि त्याच्याबरोबर गॅस, ह्या दोन अत्यावश्यक बाबी आहेत की ज्या सर्वसामान्य माणसाला, मध्यमवर्गीय लोकांना त्यांच्या खिशाला परवडणाऱ्या ह्या दोन बाबी जर ठेवायच्या असतील आपल्याला, तर इथेनॉलची पॉलिसी ही जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्वीकारली आणि ती साखर उद्योगाने त्याला पाठबळ दिलं. आज आपल्या देशामध्ये 2000 कोटी लिटर इथेनॉल निर्माण होईल एवढी क्षमता आज आपल्या कारखान्यामध्ये आपण निर्माण केलेली आहे. आत्ता ह्या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये साहजिकच युद्ध लांबलं तर किमतीवरती हे जे दुष्परिणाम 100% होणार आहेत. आणि मग जर किमतीवरती जर हे जे परिणाम झाले तर 40 ते 50 हजार कोटीपेक्षा जादा अतिरिक्त रक्कम ही केंद्र सरकारला सुद्धा परकी गुंतवणूकमध्ये करावी लागेल अशी परिस्थिती होऊ शकते. हा इथेनॉलचा निर्णय झालेला असल्यामुळं आणि आता 20% आपण पेट्रोलमध्ये ब्लेंडिंग करण्याचा निर्णय आपण घेतला. मला असं वाटतं या निर्णयामुळं दोन गोष्टीचा फायदा होऊ शकतो. एक, 30-40 हजार कोटीचं बर्डन जे आपल्या देशावर आणि पर्यायनं ग्राहकावर जे बसलं असतं ते थांबू शकेल. आणि दुसरं, इथेनॉल कोण तयार करतं, तर गहू पिकवणारा शेतकरी, मका पिकवणारा शेतकरी, ऊस पिकवणारा शेतकरी आणि ज्वारी पिकवणारा शेतकरी किंवा भात पिकवणारा, धान पिकवणारा शेतकरी, ह्याच्यातून हे इथेनॉल केलं जातं. तर मला असं वाटतं ह्याचा फायदा शेतकऱ्याला होईल, ह्याचा फायदा केंद्र सरकारला होईल आणि पर्यायनं ग्राहकाला आणि मध्यमवर्गीय लोकांनासुद्धा किमती नियंत्रित ठेवण्यामध्ये ह्याचा उपयोग होऊ शकेल. आणि म्हणून आता साखर उद्योगाने पण ठरवलेलं आहे की हे दुर्दैव आहे, युद्ध ह्याचं कोणीच समर्थन करत नाही, पण युद्ध झाल्यानंतर जो तो देश आपापल्या देशाची पॉलिसी चांगली करण्याचा प्रयत्न करतो. त्यातनं संधी काय मिळाली तर त्या संधीचा उपयोग व्यवसायाच्या दृष्टीने पण करतो. साहजिक आहे, यात संधी दिसते. ह्याच्यामध्ये आपल्याला संधी ॲज अ सेन्समध्ये आहे की उद्या पहिल्यांदा आपल्या देशाचा विचार करावा लागेल. कारण आपल्याला रोज तेल किती लागतं आहे, आपल्याला रोज गॅस किती लागतो आहे. आज घाबरट निर्माण झाली. कुठल्याही CNGच्या पंपावर जर गेला तर लाईन लागती लोकांची. पेट्रोल पंपावर सुद्धा लोक आता जादा पेट्रोल मागायला लागली. आता त्यांना भीती वाटते किमती वाढतील म्हणून. पहिल्यांदा ही भीती तर दूर करावी लागेल आपल्याला. आणि मला असं वाटतं की तातडीनं ही पावलं टाकून आपल्याकडं जे आत्ता बरेचसे कारखाने बंद झालेत, काही कारखाने चालू आहेत. विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये आणि तामिळनाडूमध्ये कारखाने चालू आहेत. बाकी महाराष्ट्रातले बरेचसे कारखाने बंद झाले. ह्याचा फायदा आपल्याला इथून पुढचं जे प्रोडक्शन होणार आहे तर तो कोटा जर आपण इथेनॉलला वाढवून दिला तर ह्या सगळ्या जागतिक स्तरावर जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याला आपल्याला लगेच काहीतरी रेमेडी मिळू शकतो. आणि म्हणून त्या दृष्टीनं सुद्धा आम्ही नॅशनल फेडरेशन पावलं टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. भाऊ, हे झालं इथेनॉल संदर्भात. तर साखरेसंदर्भात काय होईल असं तुम्हाला वाटते? कारण साखरेच्या उत्पादन खर्च आणि ब्राझीलच्या साखरेचा उत्पादन खर्च दोन्हीमध्ये तफावत मोठ्या प्रमाणे. यामुळं भारतातल्या साखरेला काय फायदा होईल असं वाटते? नाही, आज अशी परिस्थिती आहे की त्याचा फार फायदा साखरेच्या दरावर होईल असं मला वाटत नाही आत्ताच्या प्राप्त परिस्थितीला. त्याची दोन कारणं आहेत. कारण इंटरनॅशनल मार्केटच साखरेचं आज डाऊन आहे. म्हणजे आम्हाला वाटलं होतं की हे युद्ध झाल्यानंतर साखरेचं मार्केट वाढेल, पण आज 3400-3500 रुपये इंडियन करन्सीमध्ये जर बोलायचं झालं तर
3400-3500च्या पुढं काही साखरेचं मार्केट नाही आहे इंटरनॅशनल. मग त्याचा ट्रान्सपोर्टेशन खर्च वगैरे सगळं बघितलं तर ते परवडत नाही. जर 4200-4300 रुपयेपर्यंत जर इंटरनॅशनल मार्केट गेलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. ही आजची परिस्थिती. आता उद्या काय होईल काय सांगता येत नाही, कारण साखरेचं मार्केट खूप वॉलटाईल आहे. कधी वाढेल कधी उतरेल काय सांगता येत नाही. दुसरे थोडी साखरेच्या किमती का वाढतील आता आपल्या देशामध्ये आणि ज्या वाढायला लागल्यात त्याची 2 कारणं आहेत की अपेक्षित जे प्रोडक्शन धरलं होतं साखरेचं ते तेवढं होईल का नाही अशी पण एक साशंकता वाटायला लागली. पुढच्या वर्षभरामध्ये पाऊसकाळ कसा होईल. आता काही ठिकाणी अल निनोचा काही परिणाम पाऊस कमी होईल असं म्हणतात. परवा मुख्यमंत्रीसुद्धा राज्यपालांचे आपले ते अर्थसंकल्प मांडताना कदाचित दुष्काळी सदृश्य परिस्थिती होईल का काय असं एक त्यांनी वाक्य सुतोवाच केलेलं आहे. त्यानंतर स्कायमॅटचा रिपोर्ट असेल, ऑस्ट्रेलियन सॅटेलाईटचा रिपोर्ट असेल, अमेरिकन सॅटेलाईटचा रिपोर्ट असेल, आपली IMDचा रिपोर्ट असेल, हे सगळ्याचं ॲसेसमेंट चालू आहे आता नॅशनल लेवलला. आणि त्यातून एकंदरीत बाष्पीभवन कसं झालेलं आहे ह्या 3 महिन्याच्या काळामध्ये, त्याचे अल निनोचे परिणाम कसे होते. आता गेल्या वर्षी अल निनोचा परिणाम खूप पॉझिटिव्ह होता आणि एक्सेस पाऊस दाखवला. म्हणून कधी नव्हतं तेवढं पाणी पडलं गेल्या वर्षी सांगतो. मे महिन्यात सुद्धा हां. आणि गावाच्या गावं गेली जी ती माणसं म्हणतात आम्हाला कळलंच नाही आमच्या गावात एवढं पाणी कधी आलं नव्हतं. तर हे शेवटी सगळं रेनफॉलवरती अवलंबून आहे. त्यामुळे ते कारण आज तर आपल्याला काही सांगता येत नाही. तिसरं महत्त्वाचं कारण जे आता आम्हाला साखरेच्या बाबतीत जे दिसतंय ते थोडंसं समजून घ्या. विषय हा अर्ध्या मिनटात मी सांगतो तुम्हाला की गेल्या 10 वर्षामध्ये साखरेचं डोमेस्टिक कन्झम्पशन जे आहे म्हणजे घरेलू वापरासाठी जे साखर वापरतो आपण आपल्या देशामध्ये ते प्रमाण कमी कमी होत चाललेलं आहे. ही चिंतेची बाब आहे म्हणजे प्रोडक्शनच्या दृष्टीने बरं का. दुसरी 120 कोटी पॉप्युलेशन असताना 285 लाख मेट्रिक टन आपलं डोमेस्टिक कन्झम्पशन होतं. आता आपली 142 कोटी पॉप्युलेशन होऊनसुद्धा आपलं डोमेस्टिक कन्झम्पशन तिथंच आहे. म्हणजे साखर खाण्याचं प्रमाण ज्याला डायबिटिक झालेलं आहे तो खात नाही आणि मला होईल म्हणून ते भीतीने दुसरा खात नाही. आणि पर्यायानं आता गोड खाण्याची थोडीशी सवय ही आपल्या देशामध्ये आता कमी व्हायला लागलेली आहे. सॉफ्ट ड्रिंक इंडस्ट्री त्याच्यामध्ये 68-70% शुगरच असते. मग ते पेप्सी घ्या, कोला घ्या, काही घ्या, त्यात पाणी असतं आणि त्याचा मेन इन्ग्रेडियंट साखरच असते त्याच्यात. तर ते पण आता नवीन जनरेशन त्यांना असा सल्ला दिला जातो की तुम्ही हे घेऊ नका. त्यामुळं नवीन जनरेशन पण आता झिरो कोक डाएट आहे का, डाएट कोक आहे का, ह्या गोष्टी पुढे यायला लागल्या आता नव्या जनरेशनमध्ये. ह्याच्यातून काय अर्थ घ्यायचा आपण तर साखरेचं कन्झम्पशन कमी कमी होत चाललेलं आहे. दुर्दैवानं साखर इंडस्ट्रीचा रिसोर्स 85% शुगर सेलवरच आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आता ह्याला पर्याय हे आपल्याला आता बघावे लागतील. मग त्याच्यामध्ये बायो CNG असेल, त्याच्यामध्ये CBG असेल, त्याच्यामध्ये इथेनॉल आत्ता आपण सांगितलेलं तो प्रकार असेल किंवा त्यातून अजून काही दुसरे साखरेचं डायव्हर्जन आपण कुठल्या गोष्टीसाठी करू शकतो. ही पुढच्या 10 वर्षामधली आव्हानं आहेत आपल्यासमोर. आणि त्या पुढच्या 10 वर्षामध्ये AI टेक्नॉलॉजी आता आलेली आहे ती अजून कोणत्या लेवलला जाणार आहे हे पण आपल्याला विचार करावा लागेल. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं शुगर इंडस्ट्री ही 2 पावलं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी घेऊन पुढं जावं लागेल. अपारंपरिक पद्धतीनं शुगर इंडस्ट्रीचं मला असं वाटतं अडचणी होतील पुढं. म्हणजे काही वर्षापूर्वी फक्त कारखान्यात साखरच निर्माण केली जायची आणि बाकी काहीच निर्माण होतं. आता साखर कमी करून उत्पादनं वाढवायला होतील असंच तुमचं म्हणणं आहे. नाही, पूर्वीचा काळ असा होता की साखर कारखाना म्हणलं की फक्त साखर एवढा एकच प्रोडक्ट असायचा. आपली मळी कोण घेत नव्हतं, आपला भुसा कोण घेत नव्हतं, ते आपण जाळून टाकायचो. हां, मळी तर आपली सगळी ती वड्याला जायची किंवा कुठं जायची सांगतो कोणी घेत नव्हतं ते. आत्ता साखर कारखानदारीमधला सगळा वेस्ट जो आहे तो सगळा व्हॅल्यू ॲडिशनकडे आलेला आहे. आता हे खूप मोठी बदल आहे. आता आपल्या कंपोस्टमधून आणि आपल्या बायोगॅसमधून बायो CNG तयार होती हे कधी कोणाला वाटलं होतं का. टेक्नॉलॉजी आली. आपल्याला कोणी वाटलं होतं का की भुशापासून वीज निर्माण होईल. टेक्नॉलॉजी आली. आता काल परवा आमच्याकडे एक प्रेझेंटेशन झालं. अमेरिकेवरून काय लोक आले होते प्रेझेंटेशन द्यायला. त्यांनी बागॅसपासून साखर तयार होते. नवीन टेक्नॉलॉजी आली आत्ता. त्याचा एक इनिशियल प्रेझेंटेशन झालं आहे आमच्याकडं आत्ता.
तर मला असं वाटतं त्याचे डिटेल्स येतील आमच्याकडे आता. तर त्यांचं म्हणणं असं आहे की 1 टन बॅगॅसपासून 1-1.5 किलो साखर तयार होती. मग आता बॅगॅसचा खर्च समजा जो 2,000 रुपये एका टनाला असेल आणि त्याच्यापासून जर 1.5 किलो साखर तयार झाली. आता असं काही त्याचं कॉम्बिनेशन आहे. आता त्याचा पेटंट आहे. हां, तर तो पण आता आपल्याला बघावं लागेल नेमकं काय व्हायला लागलेलं आहे. आता हा CNG गॅस हा सगळा हवेत निघून जातो आहे सगळा CNG गॅस. हा CNG गॅस आपण तयार करायला लागलो होता. आता प्रेस मोडमध्ये ज्याला मळी म्हणतो आपण, म्हणजे डिस्टलरीत वापरलेलं मोलॅसिस नाही, मळी. हां, तर त्याच्यापासून सुद्धा आपण त्याच्यातनं गॅस काढतो आपण आणि तो गॅस काढून आपण बायोगॅस करतो. बायोगॅस काढून आपण CNG करतो. आज हे गावागावाचे पेट्रोल पंप झालेले आहेत CNGचे. हा तिथं शॉर्टेज यायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक परिपत्रक काढलं आहे की CNG कुठल्याही केमिकल इंडस्ट्रीमध्ये, फार्मा केमिकल इंडस्ट्रीमध्ये किमान 1% तुम्ही CNG वापरला पाहिजे. आता त्याची पूर्तता आपण करू शकत नाही. आता उद्या आपल्या इथं कुरकुमच्या MIDCमध्ये सगळ्या केमिकल इंडस्ट्रीज आहेत. त्यांना लागणारा गॅस 1% जरी म्हणलं तरी कितीतरी 1000 टनाचा तो गॅस त्या ठिकाणी तयार होईल. तर ते ॲव्हेन्यू आपल्याला उत्पन्नाचं सोर्स सुरू झालेलं आहे. आता आपण इन्सिनेशन बॉयलर बसवलेत आपण, म्हणजे झिरो स्पेंट वॉश करण्याकरता. आता इन्सिनेशन बॉयलरमध्ये आपण सगळं जे स्पेंट वॉश आहे ते बर्न करतो आपण सगळं. ते टेक्नॉलॉजी आहे आणि त्यातून एक पोटॅशची पावडर तयार होते. आज पोटॅश आपल्या देशामध्ये 50,000 मेट्रिक टन लागते वर्षाला आणि ते सगळं आपण आयात करतो. आणि पोटॅशची किंमत काय ती तुम्हाला माहिती, युरियाची किंमत काय ती तुम्हाला माहिती, हां, DAPची किंमत किती ती तुम्हाला माहिती. मग आता जर उद्या आपल्याला 50,000 मेट्रिक टनाची गरज आहे पोटॅशची, मग उद्या हा पोटॅश निर्मितीचा बिझनेससुद्धा हळूहळू डायव्हर्ट करावं लागेल आपल्याला. आता ही जी नवीन ॲव्हेन्यूज आहेत इंडस्ट्रीच्या दृष्टीनं, कसं आहे शेवटी ही सोशल इकॉनॉमी इंडस्ट्री आहे, ह्याच्यामध्ये अनेक घटक अवलंबून आहेत. तर मला असं वाटतं की ह्यातनं सरकारला रेव्हेन्यू मिळतो, शेतकऱ्याला 2 पैसे मिळतात आणि परकीय चलनसुद्धा आपलं त्या ठिकाणी इथेनॉलच्या माध्यमातून ह्या माध्यमातून आपण होऊ शकतं. आता मोलॅसिस इम्पोर्ट करायलाही परमिशन आली आता पाकिस्तानमधनं मोलॅसिस आपल्याकडं येऊ शकतं किंवा थायलंडमधनं आपल्याकडं मोलॅसिस येऊ शकतं, येतं आहे पण काही प्रमाणामध्ये. तर उद्या त्या मोलॅसिसची लँडिंग कॉस्ट इथे जर बघितली आपण आणि त्याचं कन्व्हर्शन जर आपण केलं वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये, तर तिथं पण मार्जिन किती राहतो आहे का, म्हणजे ओव्हरऑल हे सगळं चित्र जे आहे. म्हणून फेडरेशनचं काम काय आहे, आम्ही राष्ट्रीय स्तरावर काम करणारी संस्था आहे की ह्या देशातल्या 5.5 कोटी ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्याला मोठ्या प्रमाणात कशी मदत करता येईल. आता एक उदाहरण सांगतो. उद्या 30 तारखेला बिहार गव्हर्नमेंटने कॅबिनेटचा पहिला डिसिजन घेतला बिहार सरकारने की 25 साखर कारखाने बिहारमध्ये उभं राहत आहेत आणि त्याचं संपूर्ण कन्सल्टन्सीचं काम कॅबिनेटने आम्हा नॅशनल फेडरेशनला दिलं. परवा आमचा एक MOU साईन झाला आणि आता 30 तारखेला 10:30 वाजता पटण्याला त्याचं एक मोठं कॉन्फरन्स आहे आणि पहिल्या फेजमध्ये 5 कारखाने बिहार उभा करते. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, कदाचित बिहार स्टेटसुद्धा शुगर इंडस्ट्रीमध्ये पुढं जाऊ शकतं. हो, जाऊ शकतं पुढं. आज पाकिस्तानमधल्यासुद्धा काही प्रांतामध्ये, म्हणजे सिंध प्रांत घ्या किंवा आपल्या पंजाब हरियाणाच्या पलीकडचे जे 5-6 स्टेट्स आहेत, तिथंसुद्धा शुगर इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात पुढे यायला लागली. आता थायलंडमध्ये इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात पुढे यायला लागली. आता परवा इंडोनेशियामध्ये सुद्धा शुगर इंडस्ट्री पुढे यायला लागलेली. म्हणजे ओव्हरऑल एकंदरीत जे चित्र बघितलं आपण, तर हा मल्टीपर्पज रेव्हेन्यू रिसोर्स करणारा हा एक बिझनेस आता पुढे यायला लागलेला आहे. तर मला असं वाटतं की ह्या पद्धतीनं आपल्याला पुढं जावं लागणार आहे. पण ह्याचबरोबर काही प्रश्न आता अत्यंत ऐरणीवर आलेले आहेत, ते म्हणजे साखर उद्योगाच्या संदर्भामधले. ते प्रामुख्यानं पहिला प्रश्न जो निर्माण झाला आहे आत्ता सध्या ज्वलंत प्रश्न जो आमच्या पुढं आलेला आहे, तर ह्या विषयापेक्षा तो वेगळा आहे, पण इथं सांगणं गरजेचं आहे मला. आज देशामध्ये 9,500 कोटीची FRP द्यायची राहिली आहे. आता महाराष्ट्रामध्ये 5,500 कोटीची FRP द्यायची राहिली शेतकऱ्यांची. 500 कोटी रुपयाचा पगार द्यायचा राहिला आहे.
आत्ता. आणि 1500 ते 1600 कोटीची तोडणी वाहतुकीची बिलं द्यायची राहिलीत महाराष्ट्रापुरती सांगतो मी. आता हे का असं व्हायला लागलं? हां, तोच मला प्रश्न विचारायचा होता. कारण नियम वेगळे आहेत आणि सातत्यानं FRP लांबणीवर पडते, असा कायम शेतकऱ्यांची तक्रार असते. नेमकं असं का होतं? एकीकडं मोठ्या प्रमाणात फायद्यात आहे असं सांगितलं जातं. त्याचं कारण एक असं आहे, तुम्हाला सांगतो मी. साधं सोपं गणित आहे. शेतकऱ्यांना देत असलेली किंमत आणि उत्पन्न येणारी किंमत ह्याच्यामध्ये 500 ते 700 रुपयाचा पर टन हा गॅप पडत चाललेला आहे. त्याची 2 कारणं आहेत. एक, 2018 साली आपण 3100 रुपये MSP केली आणि त्यानंतर गेल्या 7-8 वर्षामध्ये 650 रुपये आपण FRP वाढवली. MSP तिथंच आहे. म्हणजे मिनिमम सेलिंग प्राईस साखरेची तुम्ही जर वाढवली नाही आणि इकडं शेतकऱ्याची, ठीक आहे, शेतकऱ्याला वाढवून दिलंच पाहिजे, कारण आम्ही पण शेतकरीच आहे. कारखाना कोणा शेतकऱ्याचाच कारखाना आहे. पण तिथला तो फरक आहे, तो फरक मॅच व्हायला तयार नाही. एक. दुसऱ्या बात, FRPचा कायदा काय सांगतो? तुमचा दर बसू नये तर न बसू, FRP पर्यंत रक्कम दिलीच पाहिजे. तुम्ही कर्ज काढा, आता आणखीन काय करा, ते पैसे दिलेच पाहिजे. कायदाच आहे तो. कायदा कोणी मोडू शकत नाही, मोडायचाही नाही. त्यामुळे तो प्रॉब्लेम झाला. तिसऱ्या बाजूला तुम्ही सी मोलॅसिसची किंमत वाढवली, इथेनॉलची. बी आणि सीची, सिरपची गेल्या 4 वर्षामध्ये रेटच वाढवला नाही. मग आज तुम्ही 74 रुपये तुम्ही ग्रेन बेसचं इथेनॉलला किंमत देता आणि आमच्या इथेनॉलला किंमत मात्र तुम्ही 59-60 रुपये देता. आणि हे दोन्ही इथेनॉल तुम्ही एकत्रच मिक्स करताना ऑइल कंपनीला देता. मग तिथं असं काही वेगळी सिस्टीम आहे का की 73 रुपयाचं इथेनॉल वेगळ्या कन्साईनमध्ये टाका? शेवटी इथेनॉलच आहे ते 99.9% ते ब्लेंडिंगला पात्रच आहे. तर हे जे निर्णय आहेत सांगतो, हे थोडेसे वाढवून लवकर दिले पाहिजे. तिसरा मुद्दा, तुम्ही आता एक्सपोर्टला परमिशन दिली. खरं म्हणजे एक्सपोर्टला परमिशन ही महागच द्यायला पाहिजे, जरा उशीर झाला. त्यावेळेस इंटरनॅशनल मार्केट 5,000 रुपयापर्यंत गेलं होतं. एक्सपोर्टची पॉलिसी कधी पाहिजे माहिती आहे का? ज्यावेळेस एक्सपोर्टला दर चांगले असतील ना, भले तुम्ही कोटा कमी द्या. आमचं काय म्हणणं आहे, 15 लाखाच्या ऐवजी तुम्ही 10 लाख द्या. पण ज्यावेळेस हाय रेट असतात एक्सपोर्टचे, इंटरनॅशनल मार्केटचे, ते कांद्यासारखं आहे. इंटरनॅशनल मार्केट कांद्याचं कसं बघतो आपण, वर्षात 4 भाव असतात. एक काळ असा असतो कांद्याचा, ते 150 रुपये किलोपर्यंत जातो. आणि एक काळ असा येतो की ते कांदा उचलून ते खदानी टाकावं लागतो. हां, ही वस्तू तिथे. तसं ते इंटरनॅशनल मार्केट असतं. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी आता आम्ही मुख्यमंत्र्यांना वेळ मागितलेली आहे आणि 500 रुपये टनाला आता किमान राज्य सरकारने अनुदान आता ही शेतकऱ्यांच्या करता. आता आमचा कारखान्याचा प्रॉब्लेम नाही काय ह्याच्यामध्ये. हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत हे ऊस उत्पादक शेतकऱ्याचे आहेत. त्यांचे पैसे द्यायचे कसे? कामगार आहेत, 5 लाख कामगार आहेत, त्यांचं पेमेंट करायचं कसं? तोडणी वाहतुकीचा व्यवसाय तरुण मुलं करतात सगळे. हार्वेस्टर घेतलेत लोकांनी, बँकेचं कर्ज काढलेलं आहे. 2-2, 3-3 ट्रॅक्टर म्हणलं तरी 50-50, 60-60 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये. ट्रॅक्टर गाडी एक जर म्हणलं आपण ते बजाट 2 लाखाला बसतंय ते सगळं. मुख्यमंत्र्यांना 500 रुपये टनाला तुम्ही अनुदान मागताय? हो, आम्ही प्रस्ताव दिला आहे. सहकार मंत्र्याकडूनच दिला आहे प्रस्ताव आम्ही आता. आणि पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी त्याची मिटिंग घ्यावी. आम्ही सगळेजण जाणार आहे मुख्यमंत्र्यांना भेटायला आणि त्यांनीच ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, मजूर ह्यांच्या बाबतीतला निर्णय त्यांनी सकारात्मक करावा. आणि पर्यायनं या राज्यातल्या जिल्हा बँका आणि ह्या राज्यातली स्टेट कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे MSC बँक, ह्याची पण गुंतवणूक फार झाली नाही कारखान्यामध्ये. उद्या ह्या बँकांचा पण बघावं लागेल ना. तर ह्या बँकांचं पण बघावं लागेल आपल्याला, कारण ह्या बँका जर रेग्युलर राहिल्या तरच पुढच्या सीझनला आपल्याला वर्किंग कॅपिटल, टर्म लोन किंवा कर्ज उपलब्ध होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. याचा अर्थ प्रश्न काही सुटलेले पण आहेत आणि काही प्रश्न आता निर्माण पण झालेले आहेत. तर हे चालायचं आता ऑनगोईंग असतं. एक शेवटचा प्रश्न विचारतो मी. आत्ताच्या युद्धामुळं भारतातल्या साखर उद्योगावर काय परिणाम झाला आहे? आत्ता सध्या आत्ताची प्राप्त परिस्थिती जर बघितली तर आम्ही 7.5 लाख मेट्रिक टन साखर आम्ही एक्सपोर्ट केली देशातली. त्यातली 2.5 लाख टन साखर, 2.5 लाख मेट्रिक साखर ॲक्च्युअली 6 देशामध्ये गेली. आता पाईपलाईनमध्ये जी वेसलमध्ये साखर भरले गेले आणि ते वेसल्स आता सध्या डिपार्ट झालेले आहेत. ते सगळे त्या ठिकाणी साईडलाईन करून ठेवलेले आहेत. मग ते समुद्रात आहेत सगळे. आता त्यांना पुढे यायला परमिशन नाही आहे.
उद्या तिथं जर काय एखादं मिसाईल पडलं तर संपला विषय सगळा. आणि ती शिपिंग कॉर्पोरेशनची ज्यांच्या ज्या बोट्स आहेत ते काही पुढे नेत नाहीत. त्यामुळं आज आमची 2 ते 2.5 लाख क्विंटल साखर आमची समुद्रात आहे. हे मोठं संकट आहे. पुन्हा आमची 2.5 लाखाची ॲग्रीमेंट झालेली आहेत. 30 आणि ते 2.5 लाख क्विंटल साखर आमची पोर्टला येऊन थांबलेली आहे. आणि पोर्टला येऊन ती आमची 50 किलोची बॅग असते, ती बॅग फाडून ती वेसलमध्ये भरली जाते. कारण साखर एक्सपोर्ट करताना ती वेसलने जाते, ती बॅगमध्ये जात नाही आहे. कारण तिथे गेल्यानंतर ती रिफाईन केली जाते वगैरे. तिथला जो कस्टमर असेल कोण घेणारा तर त्याचं मार्केटिंग असतं ते. तर हे सगळं नाही म्हणलं तर ह्याच्यामुळं थोडंसं थांबलेलं आहे. दुसरी गोष्ट, आता हे क्रूड ऑइलचा जो मगाशी प्रश्न आपण विचारला, ह्याचे अजून काय दुष्परिणाम होतील हा सुद्धा एक मोठा चिंतेचा विषय आहे. आणि त्यातून मग आपल्याला काय संधी प्राप्त होईल, आपण काय केलं पाहिजे. पहिल्यांदा आपल्याला आपल्या देशाचा विचार करावा लागेल पहिल्यांदा आपल्याला. कारण आपल्याला उद्या क्रूड ऑइल आपल्याकडं नाही आहे, आपल्याला परदेशातून आणावं लागतं. तर त्याचा पर्याय काय करावा लागेल, ह्या बऱ्याचशा गोष्टी आता ह्या संदर्भातल्या आहेत. तर मला असं वाटतं की हे लवकरात लवकर जर युद्ध संपलं तर कुठेतरी आपला ट्रेड बिझनेस आपला आणि हे सगळं अस्थिर वातावरण जे आहे हे दूर होईल. नाही तर शेवटी उद्या कशाच्याही किमती वाढल्या तर त्याचा अल्टिमेट भार कोणावर पडणार आहे. सर्वसामान्य. खूप खूप धन्यवाद. तर होते हर्षवर्धन पाटील, ज्यांनी सविस्तरपणे साखर कारखान्यातल्या संधी आणि त्यातली आव्हानं हे दोन्ही देखील सांगितलं. या युद्धामुळं साखरेच्या किमती वाढतील असं सांगितलं जाते, मात्र ह्या काही प्रमाणात किमती वाढतील, लॉंग टर्म नसतील असं देखील हर्षवर्धन पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन जीवन सह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.